Hello students of 11th class Saraswati Science Career Academy. आज आपण दुसऱ्या चॅप्टरला सुरुवात करत आहोत. या दुसऱ्या चॅप्टरचं नाव आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पहिला चॅप्टर आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा बघितला. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर्स बघितले. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बद्दलची माहिती बघितली. त्याच्याबद्दलचे आपण वेगवेगळ्या प्रकारचे कॅटलॉग्स, मोनोग्राफ्स वगैरे सगळ्या गोष्टी बघितल्या. आज आपण बघत आहोत सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझमला कशा पद्धतशीरपणे त्याची मांडणी केलेली. तर पहिलाच पॉइंट त्याने दिला आहे सिस्टमॅटिक्सची व्याख्या. सिस्टमॅटिक्स म्हणजे काय? इट इज द स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड देअर कंपॅरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप. सिस्टमॅटिक्स हा वेगवेगळ्या विविध ऑर्गॅनिझमचा, विविध प्रकारच्या ऑर्गॅनिझमचा अभ्यास करणारे शास्त्र आहे आणि त्या ऑर्गॅनिझम मध्ये कशा पद्धतीने तुलना केलेली आहे आणि उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून त्यांचं इतर ऑर्गॅनिझमचं एकमेकांसोबत कशा पद्धतीचं संबंध आहे, नातं आहे, कशा पद्धती आहे याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सिस्टमॅटिक्स. जी सिम्पसन याने 1961 साली, जी सिम्पसन याने 1961 साली ही व्याख्या आपल्याला सांगितली की सिस्टमॅटिक्स इट इज द स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड देअर कंपॅरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप इज कॉल्ड सिस्टमॅटिक्स. की वेगवेगळ्या प्रकार, विविध प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आहेत आणि त्यांचं एकमेकांशी कसं रिलेशनशिप आहे याचं सिस्टमॅटिकपणे मांडणी करणे म्हणजे सिस्टमॅटिक्स. सेकंड वन इज टॅक्सॉनॉमी. Taxonomy, it is the branch of biology which deals with the study of classification, identification and nomenclature. Taxonomy ही सायन्सची अशी ब्रँच आहे ज्यामध्ये वनस्पती, प्राणी, वनस्पतींचं वर्गीकरण, वनस्पतींची ओळख आणि वनस्पतींचं नामकरण केलं जातं. अशी ही ब्रँच टॅक्सॉनॉमी. त्याच्यात त्यांनी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. Taxonomy means classification following certain rules or principles. वेगवेगळ्या विशिष्ट पद्धतीचे नियम आणि विशिष्ट पद्धतीचे तत्व वापरून जे वर्गीकरण केलेलं आहे वनस्पतींचं त्याला आपण काय म्हणतो? टॅक्सॉनॉमी. वर्ड टॅक्सॉनॉमी हा शब्द कम फ्रॉम टू ग्रीक वर्ड्स, दोन ग्रीक वर्ड पासून टॅक्सॉनॉमी हा शब्द आलेला आहे. टॅक्सिस मिनिंग अरेंजमेंट आणि नॉर्मस मिनिंग लो और रूल. टॅक्सिस म्हणजे मांडणी आणि नॉर्मस म्हणजे नियम, कायदा किंवा नियम. अशा वेगवेगळ्या प्रकारचे नियम वापरून वेगवेगळ्या वनस्पतींची जी आपण मांडणी केली, अरेंजमेंट केलेली आहे त्याला आपण म्हणतो टॅक्सॉनॉमी. द टर्म टॅक्सॉनॉमी फर्स्ट इंट्रोड्यूस्ड बाय A.P.D. कॅन्डॉल. हे लक्षात ठेवा. जगामध्ये पहिल्यांदा टॅक्सॉनॉमी ही टर्मिनॉलॉजी आणणारा शास्त्रज्ञाचं नाव आहे A.P.D. कॅन्डॉल. हा स्विस देशामधला बोटॅनिस्ट आहे. 1778 ते 1841 हा आहे सायंटिस्टचा कालावधी. नीट लक्षात ठेवा, एमसीक्यू मध्ये येऊ शकतो, सीईटी मध्ये. काय टर्म टॅक्सॉनॉमी वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस्ड बाय A.P.D. कॅन्डॉल. टॅक्सॉनॉमी ही टर्मिनॉलॉजी पहिल्यांदा जगात इंट्रोड्यूस करणारा A.P.D. कॅन्डॉल, स्विस बोटॅनिस्ट, 1778 ते 1841 ही एक टर्म टॅक्सॉनॉमी. चांगलं पाठ करून टाकाय. क्लासिफिकेशन, वर्गीकरण. इट इज अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम और ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम इन डिस्टिंक्ट कॅटेगरीज इन अकॉर्डन्स विथ पर्टिक्युलर अँड वेल इस्टॅब्लिश्ड प्लॅन. विशिष्ट पद्धत प्लॅन करून वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचा, वेगवेगळ्या ग्रुप ऑफ अॅनिमल्सचं अरेंजमेंट करणे, कॅटेगरी वाईज त्याला व्यवस्थितपणे मांडणी करणे त्याला म्हणायचं क्लासिफिकेशन. अँड दिस क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीज अमंग ऑर्गॅनिझम. सारखे आणि वेगळे. ज्यांच्यामध्ये सारखेपणा आहे ते कौजला करायचे, ज्यांच्यामध्ये वेगळे कॅरेक्टर ते कौजला करायचे. असे सिमिलर अँड डिसिमिलर कॅरेक्टर अकॉर्डिंग टू पर्टिक्युलर वेल इस्टॅब्लिश्ड प्लॅन करून त्यांचं वर्गीकरण करणे, त्यांची अरेंजमेंट करणे याला आपण म्हणतो क्लासिफिकेशन. इट इज अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम or group of organism in distinct categories, categories म्हणजे वर्गवारी, in accordance with particular and well established plan. त्यांचे कशा पद्धतीने इस्टॅब्लिशमेंट झालेली आहे, त्यांचा अभ्यास कसा आहे, त्यांची रचना कशी, त्यांचे सेल स्ट्रक्चर कसे, शेप कसा आहे, साईज कसे, मोड ऑफ न्यूट्रिशन कसं आहे,
त्यांची लाईफ सायकल कशी, रिप्रोडक्शन कसं आहे, त्या पद्धतीने त्यांची मांडणी करणे याला आपण म्हणतो क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल एक कृत्रिम. इट इज द क्लासिफिकेशन दॅट इज बेस्ड ऑन फ्यू इझिली ऑब्झर्वेबल अँड नॉन इव्होल्युशनरी फीचर. सहज डोळ्यात दिसेल असे, इझिली ऑब्झर्वेबल, सहज डोळ्यात दिसेल असे आणि त्याचा उत्क्रांतीशी काय संबंध आहे अशी वैशिष्ट्य, जसं उदाहरणार्थ हॅबिट आहे, कलर आहे, फॉर्म आहे, त्यांच्या सवयी आहेत, त्यांचा रंग आहे, त्यांचं स्वरूप आहे, ऑपन रिस्पेक्टिव्ह ऑफ देअर अफिनिटी, आणि त्यांचं रिलेशनशिप काय आहे, अफिनिटी रिलेशनशिप विथ अदर ऑर्गॅनिझम, याची मांडणी ज्या पद्धतीची केलेली असते त्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल क्लासिफिकेशन. ल्युनॉस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. कोणतं एक्झाम्पल काय आहे? ल्युनॉस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे नॅचरल, नैसर्गिकपणे. इट इज अ क्लासिफिकेशन विच इज बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट रॅदर दॅन बिंग सिलेक्टेड फॉर कन्व्हिनियन्स लाईक आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. सोयीनुसार, निसर्गातल्या घडलेल्या घटनांनुसार, निसर्गातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या घडलेल्या वेगवेगळ्या विभागानुसार, निसर्गामधल्या भौगोलिक परिस्थितीनुसार नॅचरली आपण त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने जे वर्गीकरण करतो त्याला आपण नॅचरल म्हणतो. आणि एक्झाम्पल इज बेंथम अँड हुकर्स सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. यांनी पहिल्यांदा हे नॅचरल क्लासिफिकेशन आणलं, बेंथम अँड हुकर. चांगलं पाठ करा. आणि शेवटचं आहे फायलोजेनेटिक. इट इज द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कॉमन इव्होल्युशनरी डिसेंट. एकदम सामान्य उत्क्रांती होत असताना त्यामध्ये विविध बदल जे झाले, एकपेशीय, बहुपेशीय, कॉम्प्लेक्स, सिंपल, ऑटोट्रॉपिक, हेटरोट्रॉपिक, पॅरासाइट, सॅप्रोफायटिक, होलोझोइक. These are the various types of changes, various types of descents occurred in the animals. That is called a phylogenetic relationship. हे बदल कसे झाले, एकपेशीय, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक कसे झाले, युनिसेल्युलरचे मल्टीसेल्युलर कसे झाले, एका पेशीच्या अनेक पेशी कशा झाल्या, ह्या सगळ्यांचा जो अभ्यास आहे त्या पद्धतीचं हे क्लासिफिकेशन आहे. अँड इट्स कॅटेगरी इज रेफर्ड, युनिट ऑफ क्लासिफिकेशन म्हणतो आपण याला. आणि असे फायलोजेनेटिक रिलेशनशिप आहे हे आणले एंगलर अँड प्रँडल्स क्लासिफिकेशन. तिन्हीचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. एंगलर अँड प्रँडल्स क्लासिफिकेशन. आर्टिफिशियल म्हणजे काय लक्षात ठेवायचं? ल्युनॉस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. नॅचरल म्हणजे काय लक्षात ठेवायचं? बेंथम अँड हुकर्स क्लासिफिकेशन. आणि फायलोजेनेटिक म्हटलं की एंगलर अँड प्रँडल्स क्लासिफिकेशन. In the system of classification, terms like taxa and categories are often used, and each category is referred as a unit of classification. In fact, it represents rank. It represents rank data and commonly termed as taxon. आपण त्यांना taxon हा शब्द वापरतो. यांच्या ह्या फायलोजेनेटिक किंवा आर्टिफिशियल, नॅचरल, क्लासिफिकेशन, टॅक्सॉनॉमी, सिस्टमॅटिक यावरून जगामध्ये वेगवेगळे युनिट तयार झाले. सगळ्यात क्लासिफिकेशनचं छोटं युनिट, lowest unit of classification is species and highest unit of classification is kingdom. एकदम छोटी स्पेसीज निर्माण झाली आणि सगळ्यात मोठं किंगडम तयार झालं, जे किंगडम म्हणजे प्लांटी आणि अॅनिमेलिया असे दोन, तसे एकूण 6 किंगडम आहेत. खरे 5 वैटाकरनं सांगितल्याप्रमाणे 5 किंगडम सिस्टीम आहे. हे सगळं रचना जी निर्माण झाली सृष्टीमध्ये ही यांच्या अभ्यासामुळे निर्माण झाली. म्हणजे चांगलं पाठ करा, हे प्रत्येक गोष्ट पाठ करा. सिस्टमॅटिक्स, टॅक्सॉनॉमी, क्लासिफिकेशन, आर्टिफिशियल, नॅचरल, फायलोजेनेटिक या एवढ्या टर्मसाठी पाठच पण टाकायचे. नावाला सिस्टमॅटिक्स टर्म कुणी आणली? जी सिम्पसन 1961. टॅक्सॉनॉमी टर्म कुणी आणली? एपीडी कॅन्डॉल. क्लासिफिकेशन जगामध्ये आलं बेस्ड ऑन सिमिलर अँड डिसिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स. आर्टिफिशियल इझी ऑब्झर्वेबल कॅरेक्टरवर, हॅबिटवर, कलर फॉर्मॅट त्यांनी आणलं. लिनॉस सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. नॅचरल क्लासिफिकेशन मध्ये सिग्निफिकंट रॅदर दॅन बिंग सिलेक्टेड फॉर कन्व्हिनियन्स. आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन एक्झाम्पल बेंथम अँड हुकर्स सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. अँड फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन मध्ये इव्होल्युशनरी रिलेशनशिप आणली एंगलर अँड प्रँडल्स क्लासिफिकेशन. इन सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन टर्म like taxa and categories are often used. Each category is referred as unit of classification. In fact, it represents rank and commonly termed as taxon. चांगला अभ्यास करा. सुरुवात झाली दुसऱ्या चॅप्टरला. दुसरा चॅप्टर आपला सुरू झाला 11th क्लासचा सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवांचं पद्धतशीरपणे केलेली मांडणी असा दुसरा जरा सुंदर आहे. छोटे 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 पॉईंट जास्त आहेत, त्यामध्ये टर्मिनॉलॉजी जास्त आहे आणि कॉन्सेप्ट भरपूर असल्यामुळं त्या कॉन्सेप्ट जसं तशा मुखद्गत करायच्या. लिहून दिले की नोट्स काढायच्या, नोट्स काढल्या की पाठ करायचं.
आता पहिल्या धड्यात तुम्हाला मी एमसीक्यू देतो ना. ओके, सी यू टुमॉरो.